आई जाऊ का खेळायला? आई आई जाऊ दे ना, मी तुझं सगळं काम ऐकतो ना. आज रविवार असताय, अभ्यास नाही एकदा ना, येतो ना थोड्या वेळानं, जाऊ दे ना. नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आज अभिजित भारतमध्ये आपल्यासोबत आहे नाळ या चित्रपटामध्ये काम करणारे श्रीनिवास पोकळे, ज्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बेस्ट चाइल्ड अवॉर्ड मिळाला आहे. तर सर्वप्रथम श्रीनिवास, तुझं अभिजित भारतमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुला एवढ्या छोट्या वयामध्ये तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटत आहे तुला हा अवॉर्ड घेऊन? खूप छान वाटतंय आणि त्यांच्याबद्दल खूप छान वाटतंय, ज्यांनी मला सपोर्ट केलं. एक चांगली गोष्ट होती की जे माझी शाळेने मला खूप सपोर्ट केलं. मला म्हणजे सुट्ट्या वगैरे लागले तर ते द्यायचे आणि माझा राहिलेला अभ्यास कव्हर अप करून घ्यायचे. तर तितकं व्हायचं, पण थोडंसं जास्त अभ्यास करावा लागला, पण झालं. तर तू हा अवॉर्ड घेताना तुझ्या समोर शाहरुख सारखे दिग्गज कलाकार होते, त्यावेळी तुझी फिलिंग काय होती? भीती वाटत होती थोडीशी, कारण की खूप मोठे ते पर्सनॅलिटी, तर मग थोडीशी भीती वाटत होती. पण ठीक आहे, छान वाटलं आणि त्यांनी पण कम्फर्टेबल करून घेतलं, स्माइल वगैरे दिली, तर असं त्यांची काही भीती नाही वाटली इतकी. सोबतच सुधा सरांना खूप छान वाटतं की त्यांच्या तिन्ही मुलांना नॅशनल अवॉर्ड मिळालं म्हणून आणि सेकंड टाइम मला मिळालं म्हणून. आणि पूर्ण टीम खूप खुश आहे, कारण की आम्ही मेहनत पण खूप केलेली आहे मूवीसाठी आणि खूप मेहनत आणि त्याचं फळ मिळतं, तर खूप छान वाटतं. आता नॅशनल अवॉर्डच्या वेळेस तिने खूप म्हणजे तिचं असं एकदमच हे झाली होती, भारावून गेली होती आई. नाटच्या वेळेस, नाटूच्या वेळेस खूप अशी आठवणी आहेत. जसं आता माझा आणि माझा तो सोबत कलाकार होता भार्गव जगताप म्हणून, त्यासोबत फाईटचे सीन होता. तर आम्ही बॅकस्टेज खूप चांगले मित्र आहोत, पण त्या फाईटच्या सीनच्या वेळेस आम्हाला असं करावं नव्हतं वाटत, कारण की आम्ही इतकं चांगल्या मित्रांनी एक दुसऱ्याला मारणं छान नव्हतं वाटत तो. पण तरी आम्ही तो सीन केला आणि तो सीन झाल्या एक दुसऱ्याचं हे झालो की अरे यार नव्हतं करायला पाहिजे आपण, आणि मला खूप खराब वाटलं की तुला मारलं वगैरे, पण तसं करावं लागतं. आणि असं बघितलं गेलं तर असं मोस्टली म्हणजे सीनच्या पेक्षा कॅमेऱ्याच्या मागे खूप अशा गोष्टी झाल्या आहेत. आणि आता नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे आणि अजूनपर्यंत घरी नाही गेलो आहे. आता घरी जाईल तिकडे म्हणजे आमच्या शाळेतल्या सरांनी आणि कॉलनीतल्या लोकांनी प्रोग्राम बनवला आहे, तर तिथे जाणार आहे. तू याच फील्डमध्ये तुझं करिअर करणार आहे की तुझं वेगळं काही स्वप्न आहे? नाही, मला आवड यामध्येच आहे आणि करायचं पण यामध्येच आहे, बट स्टील काहीतरी बॅकअप असावं म्हणून मी अभ्यास पण करतो सोबत. आता 11th गेलो या वर्षीला, सायन्स घेतलं आहे आणि इंजिनिअरिंग बघितलं. तर अभ्यास हा महत्त्वाचा, अभ्यास करावाच, पण त्यासोबत तुम्हाला कसे ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा मग कोणतं स्पोर्ट्स वगैरे असेल तर तो नक्की करावा. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पॅरेंट्सला पण सांगेल की तुम्ही त्यांच्या मुलांना सपोर्ट करावा. तुझ्या पुढील भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अभिजित भारतमध्ये जोडल्याबरोबर तुझं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.